हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज यांच्या मुलीचं लग्न कसं झालं तर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. त्याला जेवण करीत आहे मित्रांनो, मस्त डाळ भात मटकी चपाती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त. तर या ठिकाणी भव्य असा विवाह सोहळा संपन्न होणार आहे, त्यानिमित्त या ठिकाणी आलो आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ आहे तर संपूर्ण बघा. मित्रांनो, आपण आता इथं आलो आहे आणि इथं जेवणाचं आलंय. बघू आता तुम्हाला दाखवतो काय काय जेवण आहे. इथं वाढायचं काम चालू आहे तर भरपूर मोठं एरिया आहे इथं जेवणासाठी, बघू शकताय. चला आता जेवणामध्ये बघू शकताय. झालं जेवण बाबा? चला आता जेवण चालू आहे मित्रांनो. तर पुरी भाजी चपाती, मस्त आहे ना जेवण? टेस्ट आहे का? चला मित्रांनो, आता दाखवतो तुम्हाला जेवण. चालू आहे जेवण मित्रांनो. भरपूर जेवण चालू आहे मित्रांनो. इकडं वाढायचं काम चालू आहे. वाढण्यासाठी पण भरपूर पब्लिक इकडं स्वयंपाक चालू आहे. हे पण चला मित्रांनो, आपण पण जेवण करून घेणार आहे. बसले आहे, भरपूर पब्लिक आली आहे. आता तुम्हाला दाखवतो, अजून भरपूर काय दाखवायचं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. चला मित्रांनो, आपण जेवण करण्यासाठी इथं बसलो आहे. आता मस्त पत्तरवड्या पण आल्या आहे. हे पण पत्तरवड्या वाढायचं काम चालू आहे. मस्त पैकी पत्तरवडे आले आहे आणि मस्त पाठी आता चपाती वाढायचं काम चालू आहे. तर चपाती सकाळी पुऱ्या आहे का? पुऱ्या पण आहे, पण आता चपाती आली आहे. एकदम पुऱ्या पण आल्या आहे. वाटी उडून जाते. मस्त गरमागरम पुऱ्या पण आहे मित्रांनो. चला आता काय काय आयटम येतो ते बघा तुम्ही. आता जेवण करीत आहे मित्रांनो, मस्त डाळ भात मटकी चपाती पुरी. अजून काय आयटम बाकी आहे ते पण येणार आहे. मस्त जेवण करून घेतो आता. त्याला पाणी बॉटल पण आले आहे, बघू शकतो. चला मित्रांनो, इथं भरपूर पब्लिक आहे आणि जेवण पण चालू आहे मित्रांनो. मी पण जेवण केलं आहे, तुम्हाला पण दाखवलं आहे. तर काय काय जेवण आहे नक्कीच. तर चला आणखी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकताय, इकडे जेवण चालू आहे. भरपूर पब्लिक आहे, बघू शकताय. तर खूप पब्लिक आहे इकडे. आताच बसले आहे जेवण्यासाठी. हे पण बघू शकताय. आता संध्याकाळच्या जवळपास 7 वाजत आले आहे आणि इथं चालू आहे. आता आपण जाऊ तिकडं. इकडं जेवणाचा कक्ष आहे, तर तिकडे आलो होतो. चला मित्रांनो, इकडे जेवण चालू आहे. आता आपण इकडं जे काय मंडप आहे तिकडे जाणार आहे. लग्न थोड्याच वेळात लागणार आहे मित्रांनो. चला इकडचं तुम्हाला दृश्य दाखवतो. पब्लिक आली आहे. भरपूर काय राजेशाही पद्धती सोहळा आहे तो फार पडत आहे. बघू शकताय, गेट काय जबरदस्त आहे. तर एकदम जबरदस्त गेट आहे. शकता किती मोठा एरिया, भरपूर गाड्या आल्या आहेत. सर्व मान्यवर महाराजांच्या करता
चला मित्रांनो बघू शकताय पब्लिक आहे ज्ञानेश्वरी भेटेल तर भरपूर पब्लिक आहे मित्रांनो. तुमचं नाव मोठं केल्याचं हे बघ. आम्हाला मुलींच्या बघू लग्नासाठी शकताय उपस्थित आहे भरपूर पब्लिक आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, त्या स्वरूपामध्ये आपल्या सर्वांचा प्रतिनिधी मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या शिंदे परिवाराच्या वतीनं या वर आणि वधूच भावी आयुष्य परमेश्वर. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब. संस्कार मानला जातो. धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी धर्मार्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ संपादन करताना आम्ही पती पत्नी परस्परांचा अन्वर्थ करून ही सद्बुद्धी त्यांना लाभावी. आज या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रबोधन. चला मित्रांनो, इथं कार्यक्रम चालू आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण बघत आहात. तर नक्कीच खूप गर्दी आहे आणि इथं आवाज पण खूप आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा. एंट्री रेडी आहे. गंगा आरतीचं गाणं लावा. एंट्रीच्या मध्ये कुणीच थांबू नका. सगळ्यांना लाईव्ह मंडळी खाली बसली फक्त खुर्चीवर बसले. सहर्ष स्वागत हार्दिक स्वागत रखरखत्या उन्हात सुद्धा मंडळी आपण 4 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहात. आपण सर्वांचं स्वागत करताना मंडळी मंगेश पाट्यावर एका ठिकाणी म्हणतात, प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते आणि हेच प्रेम
आदरणीय महाराजांवरचं बाबांवरचं प्रेम तुमचं तसुरही कमी झालं नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये आजच्या हा मंगलमय सोहळ्यानिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे शिलेदार आपला माणूस आमदार शरददादा सोनवणे यांचं आगमन खऱ्या अर्थाने झालेलं आहे. जिल्हा परिषद सदस्य गुलाबजी बारके साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. विकीदादा बारके यांचे आगमन खऱ्या आज अतिशय सुंदर असा, खरं डोळ्याचे पारणं फेडावे असा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून झालेला नसेल तसा लग्न सोहळा आज आपल्या सर्वांना इथे बघायला भेटतोय. हरिभक्त पारायण शालिनीताई व हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर त्यांच्या मुलीच्या, त्यांच्या लेकीच्या लग्नासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. चिरंजीव सौ दामश्री ज्ञानेश्वरी आणि त्याचबरोबर चिलक परिवाराचे लाडके चिरंजीव साहिल या दोघांच्याही लग्न समारंभासाठी आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं आपलं सर्वांचं संगमनेर तालुक्यात स्वागत करण्याची आणि त्यावरनं इंदोरीकर महाराजांनी सुद्धा ही जबाबदारी माझ्याकडे दिली, त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे खूप खूप आभार मानते. आपल्या सर्वांचं या लग्न समारंभामध्ये पुन्हा एकदा खूप स्वागत करते. खाली बसा, मागच्या पाहू द्या ना. एकोणीसशे 90च्या दशकात ज्या काळात विज्ञान तंत्रज्ञान प्रगत नव्हतं, अशा काळात पायी जाऊन, बसनं जाऊन, टू व्हीलर जाऊन प्रवास करून गावोगावी खेडोपाडी वारकरी संप्रदायाचा संपन्न होतोय. मध्यस्थी या नादाने ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मंडळी, खरं तर घराघरामध्ये, घराच्या बाहेर आणि गावागावामध्ये भिंती बांधणाऱ्यांची मोठी संख्या वाढली, परंतु भिंती बांधणाऱ्यांपेक्षा पूल बांधणाऱ्यांची संख्या आता मोठी व्हायला हवी आणि म्हणून पूल बांधण्याचं काम 2 घराण्याला वधूवरयो शुभं भवतु सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां मुरुडं विनायकमणं चिन्तामणि हेमुरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्ने जनसंस्थितो गणपति कुर्वन्तु वो मंगलम वधूवरयो शुभं भवतु सावधान. हॅलो,
विद्या कीर्तिनी यौवनाने गुण हे त्याही वरी लीनता अर्जुन रथासी श्रीकृष्ण सारथी धन्य धन्य हिंदू संस्कृती राम जसा लग्न घटी समीर सावधान लक्ष्मी नारायण देवता निंदन समूर्ध सावधान काशे वादंत्री सावजित समूर्ध सावधान वरमाला झाल्याशिवाय कोणी उठू नये आणि वरमालाच्या तिथे जे लोक उभे आहेत त्याच्या विनंती फक्त नवरदेव नवरीच वरमाला घालताना तिथे राहतील त्यामुळे आपल्याला छान फोटो काढता येईल विनंती नवरदेव नवरीच्या बाजूला कोणी थांबायचं नाही वरमालाचं अशा पद्धतीने हरिभक्त परायण निवृत्ती महाराज यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करण्यामध्ये ज्यांचा मोठा हात खंड आहे तसे खूप खूप कौतुक महत्वाचे आभार म्हणजे हा सगळा विवाह सोहळा नियोजन केला. या सगळ्या सोहळ्यामध्ये ज्या ज्या एजन्सींनी काम केलं मंडप लाईट साऊंड असेल अक्षदा असेल मावळे असेल एंट्रीची गाडी डीजे बँड अजून कोणी राहिला असेल चटई खुर्ची गादी उशीवाले भविष्यात हा सोहळा कायम आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील आणि हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा सगळा भक्त परिवार संगमनेर अकोला आणि महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून उपस्थित राहिला. त्या सगळ्या भक्त परिवाराने या सगळ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सुखरूप घरी जा. चला मित्रांनो आपण हरिभक्त परायण निवृत्ती महाराज यांच्या मुलीचा आलो होतो मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो भोजन करावं आणि मगच प्रस्थान करावं. मंडळी खरं तर आपण निवृत्ती महाराजांवरती प्रेम आहे त्यांचं तुमच्यावरती आणि या सगळ्या विवाह सोहळ्याला पाणी अमृत ॲक्वा त्याचे संचालक अभिषेक शिंदे पाणी कमी पडलं तर गाड्या उभ्या आहेत. इतकं मोठं धन्यवाद तुमचे सुद्धा सगळे पाहुणे सगळ्यांचा योगदान ठेवलेलं आहे दिवसभर मी त्यांना पण सांगितलं एक अकेला सर्व सेवाभावांच्या बळाचं मनापासून कौतुक खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद. चला मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की चॅनलला सबस्क्राईब केला असं तर सबस्क्राईब पण करून घ्या. कमेंट करा नक्की. धन्यवाद सर्वांचं. रामकृष्ण